श्लोक 3. सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत। श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धः स एव सः. अर्थ, हे भारत म्हणजेच अर्जुना, प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा त्याच्या प्रकृती स्वभावाप्रमाणेच असते. जशी त्याची श्रद्धा असते तसा तो बनतो किंवा वागतो. विवरण: सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत. मागील श्लोकात ज्याला स्वभावजा म्हटले आहे त्यालाच इथे सत्वानुरूपा असे म्हटले आहे. सत्व म्हणजे अंतःकरण, त्यानुसार श्रद्धा असते. म्हणजेच अंतःकरण जसे असेल तसे त्यात सात्विक, राजस, तामस असे जे संस्कार असतील तशी त्याची श्रद्धा असते. दुसऱ्या श्लोकात ज्याला देहीनाम म्हटले आहे त्याला येथे सर्वस्य असे म्हटले आहे. सर्वस्य म्हणजे शास्त्रविधी न जाणता देवादिकांचे पूजन करतात आणि फक्त शास्त्र जाणणारे किंवा न जाणणारे कोणीही असो त्या सर्वांची श्रद्धा मात्र 3 प्रकारची असतेच. श्रद्धामयोऽयं पुरुष. मनुष्य श्रद्धाप्रधान असतो. जशी ज्याची श्रद्धा असेल तसे त्याचे रूप असते, तसेच श्रद्धेनुसार त्याची प्रवृत्तीसुद्धा होत असते. यो यच्छ्रद्धः एव सः. श्रद्धेप्रमाणे त्याची निष्ठा असते, त्याप्रमाणे त्याची गतीसुद्धा असते. तसेच त्याचा प्रत्येक भाव व क्रिया त्याच्या अंतःकरणात असलेल्या श्रद्धेप्रमाणे होतात. प्रत्येक माणसाचे वाट्याला आलेले श्रद्धेचे स्वरूप 3 गुणांपैकी कोणत्या तरी एका गुणाप्रमाणे असते. म्हणजेच सात्विक वृत्तीच्या माणसाची श्रद्धा सुद्धा सात्विक गोष्टींवरच असते. तो त्याप्रमाणे सात्विक कर्म करत राहतो. तसेच राजस व तामस गुणांचे व श्रद्धेचे आहे. म्हणजेच या श्रद्धेवर त्रिगुणांचा परिणाम झालेला आहे. तो कशा प्रकारे आहे ते पुढील श्लोकात भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.